नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं प्रकरण म्हणजे सेहर शेख यांच्या जात प्रमाणपत्राबद्दलचं प्रकरण। अनेक वृत्तपत्रांमधून आणि बातम्यांमधून तुम्ही ऐकत असाल की सेहर शेख यांचं नगरसेवक पद जे आहे ते रद्द होऊ शकतं, परंतु हे खरंच रद्द होईल का याबाबत देखील अनेक प्रश्नचिन्ह आहेत। तहसीलदारांनी जो काही रिपोर्ट सादर केलेला आहे, माझ्या मतानुसार त्या रिपोर्ट मध्ये देखील अनेक त्रुटी आहेत। काय सांगितलंय या रिपोर्ट मध्ये, हा संपूर्ण रिपोर्ट माझ्या हातात आहे। हा संपूर्ण रिपोर्ट मी वाचला आणि हा सगळा रिपोर्ट वाचल्यानंतर मला धक्का बसला की जर या जात प्रमाणपत्राबाबत जर त्रुटी होत्या तर स्क्रुटिनी कमिटी जी होती ती काय करत होती। खरं म्हणजे 2011 साली सेहर शेखचे जे वडील आहेत त्यांना हे जात प्रमाणपत्र देण्यात आलं। कधी 2011 साली हे जात प्रमाणपत्र देण्यात आलं आणि जेव्हा या स्क्रुटिनी कमिटीने हे जात प्रमाणपत्र दिलं त्यांनी नक्की कोणत्या बेसिसवर दिलं, खरं म्हणजे याची देखील चौकशी व्हायला हवी। तुम्ही एक लक्षात घ्या, जेव्हा सेहर शेखने ही जेव्हा निवडणूक लढवली असेल तेव्हा त्यांना किंवा तिच्या वडिलांना या प्रमाणपत्राबाबत चिंता नसेल का? नक्कीच असणार। निवडून आल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात म्हणजे 17 फेब्रुवारी रोजी तिच्या प्रमाणपत्र म्हणजे जातीच्या दाखल्यामध्ये काहीतरी इश्यू आहेत अशा प्रकारची तक्रार दाखल केली गेली आणि त्याच वेळी मी तुम्हाला खात्री सांगतो, त्याच फेब्रुवारी महिन्यात मला हे समजलं होतं की सेहर शेख यांच्या जातीच्या दाखल्याबाबत काहीतरी इश्यूज असावेत आणि काहीतरी तक्रार जी आहे ती दाखल झालेली आहे। परंतु त्यानंतर 2-3 महासभा झाल्या, त्या 2-3 महासभांमध्ये सेहर शेख या महासभांमध्ये होती, तिचे वडील देखील होते, परंतु त्यांच्या वावरण्यावरून त्यांचा कॉन्फिडन्स बघून असं कुठेही वाटत नव्हतं की काहीतरी इश्यूज चालू आहेत। बरं, 2-3 दिवसांपासून ज्या सगळ्या बातम्या येत आहेत वृत्तपत्रांमध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये, त्यानुसार सांगितलं जातं की कदाचित तिचं नगरसेवक पद रद्द होऊ शकतं आणि काल अशा बातम्या आल्या की ती नॉट रिचेबल आहे। परंतु काल संध्याकाळी तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा स्टेटस अपडेट केला, गेम ओव्हर। आणि तो स्टेटस कुठला होता तर वानखेडे स्टेडियम मध्ये ती IPL मॅच बघत होती। त्यामुळे तिचं नगरसेवक पद रद्द होईल अशी भीती मुळात तिला नाहीये, हेच यावरून सिद्ध होतं। बरं, माझा मुद्दा आणखीन एक असा आहे की हे 2011 साली जेव्हा हे प्रमाणपत्र दिलं गेलं सेहर शेखच्या वडिलांना ओबीसीचं, ते कोणत्या आधारावर दिलं गेलं मी तुम्हाला सांगतो। हा तहसीलदारांनी दिलेला हा जो रिपोर्ट आहे ना तो माझ्या हातात आहे आणि याच्यात काही पॉइंट्स मी काढलेले आहेत। माझा सहकारी सुचित माझ्यासोबत आहे, मी त्याला सांगतो की त्याने दाखवावं। या वाक्यात स्पष्ट लिहिलंय की त्रुटी असल्याचे आढळून आलेले आहे, म्हणजे जे जात प्रमाणपत्र आहे त्यामध्ये त्रुटी असल्याचे आढळून आलेले आहे। तहसीलदारांचा हा रिपोर्ट आहे। श्री युनुस इक्बाल शेख म्हणजे सेहर शेखचे वडील यांचा उपविभागीय अधिकारी कार्यालय ठाणे यांनी दिलेला दाखला जो त्यांच्या वकिलामार्फत कार्यालयात सादर केलेला आहे त्यामध्ये शीर्षक टायटल स्टेट ऑफ महाराष्ट्र असा उल्लेख नाहीये। म्हणजे युनुस इक्बाल शेख यांनी जो दाखला दिलेला आहे त्या दाखल्यामध्ये टायटल स्टेट ऑफ महाराष्ट्र असं टायटल हवं होतं, ते स्टेट ऑफ महाराष्ट्र असं टायटलच नाहीये। सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा। दुसरा मुद्दा की हे जे प्रमाणपत्र सादर केलेलं आहे या प्रमाणपत्रामध्ये बघा, हे जे प्रमाणपत्र सादर केलेले आहे, हे जे सर्टिफिकेट नंबर लिहिले आहे त्यामध्ये असलेले नाव हे इक्बाल अहमद जहूर अहमद असे लिहिलेले आहे आणि शेख नावाचा कुठेही उल्लेख नाहीये। सदर इक्बाल अहमद जहूर अहमद या व्यक्तीचा जन्म हा जिल्हा गाझियाबाद, राज्य उत्तर प्रदेश 1950
15/10/1950 रोजी झालेला दिसून येतो. तुम्ही एक लक्षात घ्या, शेख हे आडनाव या सर्टिफिकेट मध्ये नाहीये असं देखील यांनी सांगितलेलं आहे. मग यांनी हे ओबीसी सर्टिफिकेट मिळवलं कसं? जर हे गाझियाबादचे रहिवासी आहेत तर यांनी या महाराष्ट्रातील ओबीसीचं सर्टिफिकेट मिळवलं कसं, हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यावेळी जी स्क्रुटिनी कमिटी होती 2011 साली, त्यांनी नक्की काय तपासलं? गाझियाबादवरून जे सर्टिफिकेट आणलं गेलं ते त्यांनी महाराष्ट्रात दाखवलं. त्यानंतर मला वाटतं त्या स्क्रुटिनी कमिटीला घरी जाऊन चौकशी करायची असते, सगळं पाहायचं असतं. त्यांनी ते सगळं पाहिलं का? यामधून एक गोष्ट लक्षात घ्या, उद्या सह्याद्री शेखचं नगरसेवक पद रद्द होईल नाही होईल ती नंतरची गोष्ट आहे, परंतु तिने या ओबीसीच्या सर्टिफिकेटवर निवडणूक लढवली. आता हे सगळं प्रकरण स्क्रुटिनी कमिटीकडे गेलेलं आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो, स्क्रुटिनी कमिटी याचं उत्तर काय देईल? याचं उत्तर देईल की 2011 साली हे जेव्हा व्हॅलिडेट केलं गेलं सर्टिफिकेट, त्यावेळी काय सर्कमस्टॅन्सेस होते आम्हाला माहिती नाही, त्यामुळे आम्ही हे सर्टिफिकेट रद्द करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही कोर्टात जा, असं उत्तर स्क्रुटिनी कमिटी देऊ शकते. म्हणजे कोर्टात गेल्यानंतर कोर्टात तारीख पे तारीख होऊ शकते आणि याच सगळ्या खेळामध्ये 5 वर्ष सहज जाऊ शकतात असं मला वाटतं. त्यामुळे मी माझ्या टॅगलाईन मध्ये पण लिहिले की सह्याद्री शेखचं नगरसेवक पद कदाचित रद्द होणार नाही. बरं, मी माझ्या काही ज्येष्ठ पत्रकारांशी बोललो, काही माझ्या माहितीत असणाऱ्या लोकांशी बोललो या संदर्भात, या सगळ्या सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये. त्यांनी मला सांगितलं की बाहेर म्हणजे महाराष्ट्रात जे रहिवासी नाहीयेत, महाराष्ट्राचे जे रहिवासी नाहीयेत, महाराष्ट्रात ज्यांचा जन्म झालेला नाहीये, त्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट देता येतं की नाही किंवा कसं दिलं जातं याबाबत अनेक रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. आणि हे रूल्स, हे नियम त्या 2011 मध्ये जी कमिटी होती, स्क्रुटिनी कमिटी होती, ज्यांनी ओबीसीचं सर्टिफिकेट दिलं, त्यांनी पाळले होते का? इथून सुरुवात खरं तर करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही सह्याद्री शेखच्या प्रमाणपत्रापर्यंत तर याच, ते बनावट आहे की नाही याची शोध मोहीम तर सुरू करा, कारण उद्या ते कोर्टातच जाणार आहे प्रकरण. परंतु 2011 मध्ये हे ओबीसीचं सर्टिफिकेट हे कसं दिलं गेलं? हे गाझियाबादचे जो रहिवासी होते, ते महाराष्ट्रात आले, त्यांनी असे काय दाखले, काय पुरावे दिले, त्यामुळे सर्टिफिकेट दिलं गेलं, यापासून या स्क्रुटिनी कमिटीमध्ये कोण कोण होतं याची चौकशी देखील केली पाहिजे, त्यांना देखील ते विचारलं पाहिजे. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे जो मला मांडायचा आहे, तो असा आहे की जर हे ओबीसीचं सर्टिफिकेट खोटं आहे तर त्या काळात असे कितीतरी ओबीसीचे सर्टिफिकेट दिले गेले असतील. त्यामुळे महाराष्ट्रातील जे खरंच ओबीसी आहेत त्यांच्यावर हा अन्याय नाहीये का? ज्यांना ओबीसी सर्टिफिकेट मिळूच शकत नाही अशांना जर ओबीसी सर्टिफिकेट दिले गेलेले आहेत अशा स्क्रुटिनी कमिटीच्या माध्यमातून 2011 किंवा त्या सगळ्या काळामध्ये, तर महाराष्ट्रातला खरंच जो ओबीसी आहे त्याच्यावर हा अन्याय नाही का? त्याला ते बेनिफिट मिळतात का? तो तर त्याच्या बेनिफिट पासून वंचित राहिला ना, कारण हे सगळे खोटे ओबीसी सर्टिफिकेट यांना मिळाल्यामुळे. याचा कोण विचार करतंय? याच्याबद्दल कोण बोलतंय? आणि याच्याबद्दल विचार होणं गरजेचं आहे आणि बोलणं गरजेचं आहे, कारण माझ्या महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांवर, हजारो लाखो ओबीसी बांधवांवर असाच अन्याय झाला असेल, त्यांना ते ओबीसी असून सुद्धा सर्टिफिकेट दिलं गेलं नसेल अशी माझी शंका आहे. त्यामुळे ही जी कुठली स्क्रुटिनी कमिटी होती त्यांनी ओबीसी सर्टिफिकेट दिलं, तिची देखील चौकशी व्हायला हवी. कसं तुम्ही हे ओबीसी सर्टिफिकेट दिलं? या तहसीलदारांनी जो रिपोर्ट दिला ना तो वाचा, मला वाटतं किती पेजेसचा आहे, 7-8 पेजेसचा आहे. त्यांनी तर सरळ लिहिलंय की शेख हे लिव्हिंग सर्टिफिकेटवर आडनावच नाहीये, तर शेख नावाने तुम्ही ओबीसी सर्टिफिकेट दिलं कसं? सरळ याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि कोणाला जर हे वाचायचं असेल ना अहवाल, तर हा अहवाल वाचून तुमच्या डोक्यामध्ये झिंजिन्या येतील. हा सगळा अहवाल वाचला ना झिंजिन्या येतील की म्हणजे एवढी कशी सिस्टम फेल ठरू शकते, एवढी सिस्टम कशी फेल ठरू शकते, हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि हा खरंच जे ओबीसी आहेत, ज्यांना ओबीसीचे बेनिफिट मिळायला हवेत, त्यांच्यावर खूप मोठा अन्याय आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊया. हे बघा, इथे सरळ लिहिलंय की युनुस इक्बाल शेख यांच्या वडिलांचे असतील तर तीनही लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये युनुस इक्बाल शेख यांच्या वडिलांचे
इक्बाल अहमद जहूर अहमद असे लिहिलेलं असून आडनाव शेख असल्याचा कुठेही पुरावा नाही. तसेच जर ते त्यांच्या वडिलांचे आहे असे ग्राह्य धरले तर ते मूळचे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी नसून ते महाराष्ट्र राज्यात स्थलांतरित झालेले असून मूळचे गाझियाबाद उत्तर प्रदेश या भारत देशातील संघ राज्यातील आहेत. परंतु उपरोक्त तीनही लिव्हिंग सर्टिफिकेट हे युनुस इक्बाल शेख यांच्या वडिलांचे असल्याचे आडनावावरून किंवा नावावरून सिद्ध होत नाही. असा सरळ रिपोर्ट आहे, सिद्ध होत नाही. मग ओबीसी सर्टिफिकेट कुठल्या आधारावर दिलं गेलंय? कुठल्या आधारावर हे दिलं गेलंय ओबीसी सर्टिफिकेट? हा माझ्या ओबीसी बांधवांवर, महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांवर अन्याय नाहीये का? तुम्ही कुणालाही ओबीसी सर्टिफिकेट कुठले डॉक्युमेंट न तपासता देताय का? कोण होती ती स्क्रुटिनी कमिटी 2011ला जेव्हा हे दिलं? त्यांची चौकशी व्हायला नको का? तर व्हायला हवी आहे. आणि हा सगळ्या संदर्भामध्ये ज्यांच्या बाबत हे प्रकरण चालू आहे ते तर आपल्याला काल आयपीएलची मॅच बघताना पाहायला मिळालंय. म्हणजे त्यांचं नगरसेवक पद रद्द होणार नाही याची त्यांना नक्की खात्री आहे. पुढे माझा सहकारी सुचित माझ्यासोबत आहे. मी त्याला विनंती करतो की त्यांनी हे सगळं दाखवावं. हे बघा, सरळ लिहिलंय, युनुस इक्बाल शेख यांच्या वडिलांनी या कार्यालयात सादर केलेला जातीचा दाखला पाहता युनुस इक्बाल शेख यांनी त्यांचा जातीचा दाखला उपविभागीय अधिकारी ठाणे यांच्याकडून घेते वेळी त्यांच्या काकाचे जातीचा दाखला जोडलेला आहे. म्हणजे त्यांच्या काकाच्या जातीचा दाखला जोडलेला आहे. तो पाहिला असता तालुका सदर जिल्हा गाझियाबाद राज्य उत्तर प्रदेश मधील सदर तहसीलदार कार्यालयामधून 2011 रोजी सलीम यांना दिलेला दाखला आहे. सदरचा दाखला देखील महाराष्ट्र राज्यातील नाही. सदरचा दाखला देखील महाराष्ट्र राज्यातील नाही असा रिपोर्ट आहे. मग दाखला दिला कसा गेला? 2011 साली हा दाखला दिला कसा गेला हा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन, खरं म्हणजे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन ही चौकशी व्हायला पाहिजे. स्क्रुटिनी कमिटीची चौकशी व्हायला पाहिजे आणि 2011 पासून ज्या स्क्रुटिनी कमिटीची जी आहे ती चौकशी व्हायला पाहिजे. म्हणजे पुढे जातो. पुढे पण बरेच पॉइंट जे आहेत ते मी काढलेले आहेत. हे बघा, इथे वाचतो मी, युनुस इक्बाल शेख हे महाराष्ट्र राज्यात उत्तर प्रदेश या राज्यातून स्थलांतरित झालेले आहेत. म्हणजे ते स्थलांतरित मायग्रंट आहेत. त्यामुळे त्यांच्या वकिलांनी सादर केलेला दाखला हा महाराष्ट्र राज्यातील स्थलांतरित या जातीच्या अधिनियम 2000 चे कलम 6 मधील नमुना 10 मध्ये नसल्याने व त्यामध्ये खाडाखोड असल्याने तो पुनश्च बनावट असल्याचे सिद्ध होते. म्हणजे हा दाखला बनावट असल्याचं सिद्ध होतंय हे लिहिलेलं आहे याच्यामध्ये. माझा पुन्हा एकदा तो मुद्दा आहे की जर बनावट असल्याचे तहसीलदारांना आता 2026 मध्ये हे कळतंय, मग त्यावेळी हा दाखला जो कोणी दिलाय तो कसा दिला, कोणत्या आधारावर दिलाय? आणि असे अनेक दाखले, हजारो लाखो दाखले, खोटे दाखले या महाराष्ट्रात दिले आहेत का? ओबीसींचा हक्क मारला गेलाय का? आणि भलतेच कोणीतरी ओबीसींचे बेनिफिट उचलतायत का? याच्या तळाशी, याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. हे खूप गंभीर प्रकरण आहे. हे सहर शेख पुरतं मर्यादित प्रकरण नाहीये. तिचं नगरसेवक पद रद्द होईल, तिने बनावट दाखला बनवलाय, नाही बनवलाय, ते सगळं कोर्टात होईल. पण आता जे माझ्या हातात आहे ते काय सांगतंय की हा दाखलाच मुळात बनवला कसा गेला आणि असे दाखले महाराष्ट्रात हजारो लाखो बनवले गेले असतील का याची चौकशी व्हायला पाहिजे. कोण कोण बेनिफिट घेतंय याची देखील चौकशी व्हायला पाहिजे. पुढे जाऊया आपण. एकदम क्लिअर कट. युनुस इक्बाल शेख यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा जेणेकरून दाखल्याची सत्यता पडताळणी पोलीस विभागामार्फत योग्यरित्या होऊ शकेल अशी या कार्यालयाची स्पष्ट धारणा आहे. तशी कुठली प्रोसेस होताना तरी सध्या दिसत नाहीये. फौजदारी गुन्हा दाखल होण्याची प्रोसेस होताना दिसत नाहीये. ठीक आहे, पण पुन्हा एकदा मी सांगतो माझा मुद्दा काय आहे. माझा मुद्दा समजून घ्या. हा सहर शेख
चं नगरसेवक पद रद्द व्हावं आणि या गोष्टी पर्यंत मर्यादित नाहीये. माझा मुद्दा असा आहे की असे बनावट डॉक्युमेंट बनवून किती जण ओबीसी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे खरंच जे ओबीसी आहेत त्यांचा हक्क मारला गेलाय की नाही, ते त्यांच्या हक्कापासून वंचित आहेत की नाही, याबाबत देखील विचार होणं गरजेचं आहे, याबाबत देखील बोलणं गरजेचं आहे, याबाबत देखील समजून घेणं गरजेचं आहे. आणि याबाबत कोणी समजून घेईल का, याबाबत कोणी बोलेल का? ही जी स्क्रुटिनी कमिटी होती जिने 2011 मध्ये असे बनावट दाखले दिले, याची चौकशी होईल का? किती बनावट दाखले दिले गेले आणि कोण ओबीसी बनून बेनिफिट घेतंय, खोटे ओबीसी बनून बेनिफिट घेतंय, याबाबत देखील विचार होणं गरजेचं आहे, याची देखील माहिती मिळवणं गरजेचं आहे. आणि यामध्ये खरं म्हणजे जे दोषी आहेत, मी तर म्हणतो स्क्रुटिनी कमिटी त्यावेळी जी होती तीच दोषी आहे, तर तिची देखील चौकशी होणं गरजेचं आहे. शेर शेखचं नगरसेवक पद रद्द होईल नाही होईल, मी तर फेब्रुवारी महिन्यापासून ती जेव्हा म्हटली कैसे हाराया त्या दिवसाच्या दुसऱ्या दिवसापासून मी ऐकतोय की या डॉक्युमेंटमध्ये इश्यू आहे, तपासले जात आहेत, असं होईल तसं होईल, हे होईल ते होईल. पण त्यांचा कॉन्फिडन्स बघता मला तरी या क्षणाला वाटत नाही की त्यांना ती भीती आहे की आमचं नगरसेवक पद रद्द होईल. पण तुम्ही पुन्हा एकदा सांगतो की हे सर्टिफिकेट जर तुम्ही म्हणताय खोटं आहे, तर ज्याने हे दिलं त्या स्क्रुटिनी कमिटीची चौकशी होणं, किती जणांना अशी खोटी सर्टिफिकेट दिली गेली, किती जण खोटे बेनिफिट घेत आहेत, आणि या सगळ्यांमध्ये आर्थिक व्यवहार झालाय का, या संदर्भात देखील माहिती घेणं गरजेचं आहे. या संदर्भात अधिक माहिती मी घेतोय, समजून घेतोय हा विषय, आणि हा विषय पुन्हा एकदा घेऊन मी तुमच्या समोर नक्की येईल. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.